नेट डिसेंबर 2025 याची आपण आता माहिती बघणार आहोत. या परीक्षेचा फायदा काय होते? PhDला ॲडमिशन मिळेल. त्याचसोबत तुम्हाला नेट जर पास असलं तर आपल्याला कुठे पण असिस्टंट प्रोफेसरची पोस्ट पण मिळेल. आणि PhDसाठी ॲडमिशन JRF जर मिळाला तर आपल्याला दर महिना जवळपास 40,000 रुपये स्टायपंड मिळू शकतो. म्हणून ही एक्झाम पास करणं विद्यार्थ्यांना खूप जरुरीचं आहे. आपण याची माहिती बघू थोडी. नेटची जी एक्झाम होणार आहे ती 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. म्हणजे 7 ऑक्टोबरला परीक्षेचा फॉर्म चालू होईल आणि 7 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील. 7 ऑक्टोबरपासून 7 नोव्हेंबरपर्यंत या दिवसामध्ये तुम्ही आपले फॉर्म भरून घ्यायचे आणि लेट फी चालू होईल 7 नोव्हेंबर. त्यानंतर तितके वेळ वाट पाहू नका आणि फॉर्म भरून टाका. ही जी ॲप्लिकेशन फॉर्म आहे याला जवळपास 1150 पासून ते 325 रुपयापर्यंत फी लागेल. प्रत्येकाला वेगवेगळी आहे ही फी. त्याचसोबत 10 नोव्हेंबरला काही करेक्शन करायचं असेल तुम्हाला तर 10 नोव्हेंबरला तुम्ही करेक्शन करू शकता. 2 दिवसामध्ये तुम्हाला करेक्शन करावं लागतो. त्यासोबत ही जी एक्झाम आहे याचे जे सेंटर आहे ते रिलीज झालेले आहेत, पण एक्झाम डेट अजून रिलीज झालेली नाही. ते काही दिवसांनी रिलीज होऊन जाईल. त्याचसोबत तुम्ही जे हा जो पेपर असेल हा 3 तासाचा असेल. पेपर 1 पेपर 2 हा 3 तासाचा असेल. त्याला 180 मार्क असतील. आणि बाकीची जी माहिती आहे ती काही दिवसांनी रिलीज होईल. ॲडमिट कार्ड वगैरे त्याची सगळी माहिती पुढे येणारच आहे. ही जी परीक्षा आहे ही काय असते, ऑनलाईन मोड असते. ऑनलाईनमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरवर पेपर सोडावं लागतं आणि ही जी परीक्षा होणार आहे नेहमीप्रमाणेच ऑनलाईन मोड असतो. या परीक्षेमध्ये तुम्हाला कसं कळते, तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हा स्वतःचा वापरायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. जे परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर जे तुम्ही पेमेंट करणार आहे ते देखील तुम्हाला कार्ड, डेबिट कार्डच्या साहाय्याने तुम्ही वापरू शकता. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असं हे वापरू शकता तुम्ही. तुमचा फॉर्म जेव्हा तुम्ही पूर्ण भराल तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा ती कॉपी सेव्ह करायची आणि प्रिंट करायची. जो कन्फर्मेशन पेज असतो त्याला तुम्ही सेव्ह करायचा हे खूप लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला जो पेमेंट वगैरे सक्सेसफुल पेमेंट फोटोग्राफ अपलोड करणार आहे तो रिसेंटवाला फोटोग्राफ वापरा आणि तो आपल्या आधार कार्डवर देखील अपलोड करा. मी तोच म्हणजे तुम्हाला ही जी UGC नेट आहे ही कोण देऊ शकतो ते काय करू शकतो, तुम्हाला ज्याचं MTech पूर्ण झालेलं आहे तो देऊ शकतो. त्याचसोबत फर्स्ट इयरमध्ये विद्यार्थी आहे तो देखील देऊ शकतो. आणि ज्याला पुढे आता PhD करायची आहे, फेलोशिप पाहिजे आहे, त्याने देखील ही एक्झाम द्यायची आहे. तुम्ही तिथे 3 कॅटेगरीज असणार आहे. आता बघू आपण ह्याचे 3 हे लक्षात ठेवायचं आहे. मग खूप महत्त्वाचा हा आहे बघा, जेव्हा तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म भराल तेव्हा याचे 3 ऑप्शन येतात. तर तुम्हाला काय पाहिजे, नेट JRF पाहिजे की असिस्टंट प्रोफेसरसाठी आणि PhD ॲडमिशनसाठी पाहिजे. जनरली तुम्ही 3ही याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही नवीन लोक असणार तर तुम्ही 3ही याला क्लिक करून टाका, कारण खूप गरजेचं पडते. कारण जर तुम्ही JRF मिळाला तर ठीकच गोष्ट आहे आणि नेट क्लिअर झाले तर हा नेट जो असतो हा लाईफ लॉंग असतो. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला ही डिग्री कामी पडते. पण फक्त PhDच भेटलं तर 1 वर्षासाठी असतो, फक्त 1 वर्षासाठी. पण PhDमध्ये या तिघांनासुद्धा कॅटेगरी 1, 2, 3मध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळतं. PhDसाठी हा तिघाला आहे. 3ही असेल तर PhDसाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. पण JRF भेटला तर तुम्हाला पैसे पण भेटतील आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी सुद्धा तुम्ही लाईफ जे प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल. आणि PhD तर असणारच आहे. पण फक्त तुम्हाला सेकंड कॅटेगरीमध्ये तुम्ही जाल तर फक्त तुम्ही नेट क्लिअर होणार आणि PhDला ॲडमिशन भेटणार. थर्ड कॅटेगरीमध्ये तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला फक्त PhDसाठी ॲडमिशन भेटू शकतो. म्हणून पण लक्षात काय ठेवायचं, तुम्ही नवीन आहेत त्यामुळे 3ही याला तुम्ही क्लिक करून ठेवायचं. तसंच एक लक्षात ठेवायचं, जे NFSC आणि हा SC लोकांसाठी, OBC लोकांसाठी आहे, हा SC लोकांसाठी आहे आणि PWD लोकांसाठी. इथे काय होते, एखाद्याचा 1-2 मार्कांनी जर तुमचा
JRF तुम्हाला प्राप्त नाही होऊ शकला, 1-2 मार्कांनी 10 मार्कांनी म्हणा, तर पुढची अगेन एक लिस्ट तयार होणार आहे काही लोकांची. ती काय होते, नॅशनल फेलोशिप शेड्यूल्ड क्लास लोकांना, अदर बॅकवर्ड क्लास लोकांना, आणि काय असे हे तीनही लक्षात ठेवा. थोड्या वाट बघायची, तुम्हाला दुसरी काही एक्झाम त्याची गरज नाही पडत. त्याच एक्झामने तुम्हाला NFSC म्हणजे फेलोशिप भेटणार आहे. जे लोक JRF थोड्याशा मार्कांनी राहू शकते त्यांच्यासाठी ही आहे. पण काही लोक असतात 500-1000 लोकांसाठी असते. त्यामुळे तुम्ही जर अभ्यास चांगला केला तर तुम्हाला JRF भेटेल, पण 1-2 मार्कांनी कमी पडले तरी घाबरू नका. तुम्हाला ह्या 3पैकी कुठली ना कुठली तुम्हाला नक्की भेटून जाणार आहे. एक्झाम होणार आहे, या एक्झामची आपण माहिती बघूया. ही काय होणार आहे, ऑनलाईन मोड राहणार आहे. पेपर 1 हा 100 मार्काचा, पेपर 2 हा 200 मार्काचा राहील. पेपर 1मध्ये 50 मार्क असतील आणि पेपर 2मध्ये 100 मार्क. प्रत्येकाला 2 मार्क असतात ना. आणि हा 3 तासाचा पेपर, एक 3 तासाचा पेपर असतो. आणि एक लक्षात ठेवायचं, इथे निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याच्यामुळे घाबरू नका. पहिले येते ते सोडवा, आणि जे येत नाही त्याला अंदाजे टोले मारा. अंदाजे टोले कसे मारायचे असतात, जर आपण 50 ते 60% अभ्यास करू शकलो ना, तर नक्की आपण पास होऊ शकतो. कारण आपली इमॅजिन पॉवरची साईन आपण नक्की 20-25 मार्क एक्स्ट्रा मारू शकतो. आणि इथं लक्षात ठेवायचं, हे 300 मार्काचा पेपर असेल तर इथे काय असते, 60%. लक्षात ठेवा, जर आपण 60% मार्काचा अभ्यास करू शकलो तर आपल्याला हमखास JRF मिळेल, हमखास JRF मिळेल. म्हणून पेपर 1 आणि पेपर 2चा असा काही अभ्यास करा की मिनिमम आपल्याला 60% तरी मार्क मिळालेच पाहिजे. 60% आपल्याला JRF मिळेल. ही परीक्षा कोण देऊ शकतो बघा, जनरली ज्याचे मार्क 55% आहेत, बघा 55% मार्क आहेत, तो देऊ शकतो. पण जे SC ST अदर बॅकवर्ड क्लास हे जे लोक यांना असतात ना, मिनिमम 50% मार्क हवे आहेत. 50% मार्क तेच हे फॉर्म भरू शकतील. किंवा जर ते फर्स्ट इयरमध्ये असतील, ज्यांनी पण भरला असेल आणि ज्यांना मार्क जर 55च्या कमी भेटतील तर ते डिग्री ते भेटून जाईल, पण ती व्हॅलिड नाही राहणार. म्हणून लक्षात काय ठेवायचं, 55 मार्क तुम्हाला MTech मध्ये हवे आहेत. साठी लक्षात ठेवायचं, JRF साठी जो एज आहे लिमिट, ही काय 30 वर्षाची आहे. बघा, ही 30 वर्षाची एज लिमिट आहे. पण रिलॅक्सेशन आहे, ज्या लोकांना SC ST PWD या लोकांना जे रिलॅक्सेशन मिळतो ती असते 5 वर्षासाठी. पण नेट ही एक्झाम मात्र किती वर्षाचं असेल तरी देऊ शकतं. पण फक्त JRF साठी 30 इयर्स हे त्यांनी एज लिमिट ठेवलेली आहे. आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी नो अप्पर लिमिट, कितीही वर्षाचा व्यक्ती तो देऊ शकतो. फक्त त्याने आपलं MTech क्लिअर केलेलं पाहिजे. ॲडमिशन PhD साठी देखील काही लिमिट नाही, किती वर्षाचा माणूस PhD करू शकतो. म्हणजे असिस्टंट प्रोफेसर आणि PhD यासाठी अप्पर लिमिट नाही याची. पण JRF पाहिजे असेल तर 30 इयर्स हे त्यांनी लिमिट ठेवलेली आहे. रिझर्वेशन सुद्धा असते, प्रत्येकाचं एक रिझर्वेशन असते. बघा, 15% असतो SC साठी, ST साठी 7.5 आणि OBC साठी 27. त्यासोबत जे EWS असते त्यांना 10% आणि PWD प्रत्येकामध्ये PWD असतो. प्रत्येक कॅटेगरीमधून हा 0.5% असतो. प्रत्येकात असेल त्याला. तेव्हा जेव्हा आपण फॉर्म भरू, आपला फॉर्म जेव्हा आपण भरू तेव्हा काय करायचं, आपलं नाव, स्वतःचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव आणि जन्मतारीख हे बरोबर आहे का नाही बघून घ्यायचं. म्हणजे आधार कार्डवर जर नसेल तर ते जाऊन बरोबर पहिले करा आणि मग हा फॉर्म भरा. त्याचसोबत तुम्ही काही पण भरू शकता. तुमचा जो आधार कार्डच ठेवणं ही छान गोष्ट राहते बाकीच्यापेक्षा. जसं इथलं नाही, पासबुक पाहिजे, पासपोर्ट पाहिजे, राशन कार्ड वगैरे, हे जनरलीपेक्षा सगळ्यात उत्तम आधार कार्ड आहे. ऐकच ठेवा, त्याला बरोबर करा. त्याच्यात काही चूक असेल तर त्याला बरोबर करून घ्या. तसंच तुमचं EWS सर्टिफिकेट असेल ते देखील तुम्ही व्यवस्थित बघून घ्या की या लेटेस्ट आहे की नाही ते बघा. आणि ज्या इमेज असतात त्या JPG आणि JPEG या फॉर्मॅटमध्येच लागेल. त्याचसोबत जी साईज असते 10 KB to 200 KB
आणि ह्या ज्या साईज असतात त्या साईजनुसार तुम्ही बनवायचं आहे. हे सोपं काम आहे. त्यासोबत तुम्ही पे करणार SBI, डेबिट कार्ड, UPI पेमेंट वगैरे चालतं. याच्यामध्ये काही त्रास नाही होत. फायनल सबमिशन जेव्हा होणार तेव्हा सगळ्या 1, 2, 3 स्टेप जेव्हा तुमच्या कंप्लीट होतील तेव्हाच तुमचा फॉर्म हा ॲक्सेप्ट होईल, आता तुम्हाला रिजेक्ट होईल. ही परीक्षा ऑनलाईन मोड आहे. इथं निगेटिव्ह मार्किंग नाही, हे लक्षात ठेवा, कारण निगेटिव्ह नाही त्याच्यामुळे आपलं डोक्यावरचं ओझं खूप कमी झालं आहे. आपल्याला छानपैकी मार्क भेटू शकतात. रजिस्ट्रेशन पेजमध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ, मंथ, इयर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला भरायचं आहे. तसंच आईचं नाव, वडिलाचं नाव देखील तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला लिहायचं आहे. ते 10वीची सर्टिफिकेट असते ते बघायचं आहे. 10वीच्या सर्टिफिकेटनुसार तुम्ही हे नाव वगैरे लिहायचं आहे.